काय
हॅलो हॅलो. नमस्कार मंडळी. झोपू नका. नाही ना, नाही ना झोपणार. स्वयंपाक काढायची आहे. पहिल्यांदाच भेटलोय बुवा, सोडणार नाही. जास्त बतावण्या करत होतं नाही. त्याला वाटलं खुळा इकडे आलेलो मी. त्याला वाटलं मी खुळा आहे इकडे. बुवा मला खुळा समजू नका. तुम्ही नामवंत आहात, ज्ञानवंत आहात आणि कामवंत पण आहात. तोंडाला वाटाला लाले लावून आलं वाय ना, हे तर नामान नाही आहे. बुवा सुरुवात करतो आणि तुमची कशी सालपाडा काढतो ते फक्त बघा. मी खरोखर सांगतो मंडळी, आज बारी मी शांत करणार होतो, कारण बुवा माझ्याबरोबर नवीन आहे. नवीन आहेत, शिक्षक पण आहेत ना, मास्तर आहेत बुवा, म्हणजे मुलांना काहीतरी देणार आहेत बुवा. म्हणून मी शांत बारी करणार होतो. माझी आदिमाय आहे आणि मी शंकर आहे. बुवा स्तवन गायला मला वाटलं तुम्हाला भरपूर ज्ञान आहे. मंडळी नटेश्वराचं स्तवन गायला ना दादा, लक्ष ठेवायचा. पंकज दादा, नटेश्वराचं स्तवन गायलं बरोबर ना. बुवा नटेश्वर म्हणजे कोण हो हे तुम्हाला सांगायला म्हणजे मला लाज वाटते. तू आदिमाय आहेस, तू आदिमायेच गाणं म्हणायचं, स्तवन गायचं, नटेश्वराचं नाही. मी अजून बारी सुरुवात नाही केली आहे. सुरुवात केल्याने तुम्ही सालपाटा कशी काढतो ते फक्त बघा. हा सुरुवात करतो. या ठिकाणी बक्षीस आलं ते 2 मिनिटात वाचतो. तुम्हाला खुळा वाटला, खेडेगावात आलाय, बघूया मजा करूया. माझा गाव आहे खंडाळा, जयगड याचं गाव आहे. पण बोलायला वाटलं की मला बोलता येत नाही, मस्त गाणी म्हणतो मी, नुसती गाणी म्हणतो, बोलता येत नाही. बोला माहित नाही, पहिल्यांदाच गावले. आता बघा त्यांची कशी साला काढतो. मालकाने सांगितलं जाय, सोडायचं नाही बुवाला. हा तुमचं मनोरंजन करून जाणार. बुवा काय म्हणाले, सुरुवात करतानाच मी बुवाचा समाचार घेतो. तू काय धोंड समाचार घेणार, तुझ्या आधीच हवा गेले बारी करताना. हा सुरुवात करतो. प्रथम बक्षीस वाचतोय. माझे परम मित्र या ठिकाणचे नावाजलेले शाहीर नंदकिशोर आगरे यांनी 201 रुपयाचं पारितोषिक केलंय. तसेच अनंत तांबे गुहागर याचकडून 51 रुपयाचं पारितोषिक आले. तसेच या ठिकाणची यजमान एक छोटी मुलगी, मी त्या मुलीचा फॅन आहे, कारण ही मुलगी खरोखर आज आमच्या गणपतीच्या चरणाशी नतमस्तक होऊन या मुली ओवी समीर कदम यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. या बक्षिसाचे हार्दिक स्वागत. आणि मी सुरुवात करतोय वारीला. सकल कलागुणांचा अधिपती, सकल कलागुणांचा अधिपती प्रथमतः गणरायाला वंदन करून, माझ्या मालगुण गावचे ग्रामदैवत चंडिका मातेला वंदन करून, माझ्या आमणसे गावचे ग्रामदैवत रत्नेश्वर महाराजांना वंदन करून, जयगड गावचे ग्रामदैवत चंडिका मातेला वंदन करून, ज्याने हा देह घडविला, ज्याने हा देह घडविला त्या माझ्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन, ज्याने मला ही विद्या शिकविली, ज्याने मला ही विद्या शिकविली त्या गुरुजनांच्या चरणी नतमस्तक होऊन, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्याने हिंदवी स्वराज्य रक्षिले, ज्याने माझ्या स्त्रीला मातेस समान आदर दिला, माझ्या स्त्रीला मातेस समान आदर दिला, ज्याने माझ्या माता बहिणीकडे डोळे वरती करून ज्याने पाहिलं, त्यांना कडेलोट केलं, असे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून, माझे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून, घटनेचे शिल्पकार महामानव, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करून, माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून, या ठिकाणी आज जी माझी कला सादर करण्याची संधी दिली या ठिकाणचे यजमान रामदासजी पवार, तसेच ज्यांनी माझं नाव सुचवलं की सुनील लोगडेची बारी या ठिकाणी झाली पाहिजे, असे माझे मित्र अविनाश दादा देवरुखकर,
तसेच नामवंत शाहीर देऊळ गावचे आहेत त्या ठिकाणी आले त्या माहिती नाही सुनीलजी किंदळे यांनाही शाहीर मानाचा मुजरा करतो। तसेच या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि या गावचे अध्यक्ष कमलाकर दादा बोरकर आपले सरपंच मॅडम डांगे मॅडम यांनाही शाहीर मानाचा मुजरा करतो। माझे प्रतिस्पर्धी शाहीर सडसडीत पातळ टणटणीत आणि टमटमीत बरोबर ना दादा प्रभाकर धोपट माऊलींना शाहिरी मानाचा मुजरा करतो। माझे माधवंद सीएसपी ग्रुप रत्नागिरी मी मोठेपणा सांगत नाही या ग्रुपचा खरोखर सुंदर वाद्य करतात। या ठिकाणी आज गेली 3 वर्ष हा ग्रुप माझ्याबरोबर आहे। सीएसपी ग्रुप ढोलकीपट्टू नाना गवाळी अयू दादा गवाळी कीबोर्ड मास्टर पंकज दादा गाणेकर सुशील दादा वेदरे बँजो मास्टर उमेश दादा गवाळी पॅड राजन दादा कलमटे माझ्या समवेत कायम असणारे वेतुशी गावचे माजी उपसरपंच तसेच आता विद्यमान तंटामुक्तीचे अध्यक्ष अप्रतिम गायक कवी आणि फोटोग्राफर रोहित दादा माचिवले या ठिकाणी माझ्या मंडळाचे अध्यक्ष बावा आगरे गेले 25 वर्ष ही शाखा माझ्याबरोबर आहे। मंडळी सांगावंसं वाटतं की ही शाखा मला खूप मोठा साथ देते असे या सर्व पदाधिकाऱ्यांचे शाहीर निलेश बादडे गुरु समान व्यक्तिमत्व ज्यांनी मला घडविलं असे वसंतदादा फडकले माझा सर्व गुरु माझं राधा राधा गाणं जे आहे त्या गाण्याचे कलाकार कृष्ण सुदेश दादा दुर्गावळी आर्यन लिंगायत तसेच आज माझा आवाज आपणापर्यंत पोहोचतोय। आवाज चांगला येतोय क्लिअर येतोय ना परत मी मानवंदना करणार आहे। माझा आवाज आपणापर्यंत पोहोचतोय। माझे आवडते साऊंड सिस्टीम रोशी दादा प्रकाश गोताड आणि पंकज दादा यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझी कला सादर करण्याची संधी दिली त्यांना एकदा पुन्हा स्वागत करतो। तसंच या ठिकाणी नामवंत शाहीर वर्ग या ठिकाणी आलेले आहेत। व्यक्तिवाले शाहीर नरेंद्रजी मोरे ओमकार शितक नंदकिशोर आगरे यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। मंडळी स्तवन मी शिवरायवंती गाणार आहे। शिवरायांच्या पायदेशी आलोय जयगड किल्ल्याजवळ आलोय त्यामुळं शिवरायांची मानवंदना तर झालीच पाहिजे। साथ द्यायचे मंडळी तुम्ही असाल तर आम्ही आहोत तुमच्यामुळे आम्ही सर्व कलाकार घडलो आहोत म्हणून मी सुरुवात करतोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानंद परम सुखदं केवल ज्ञानमूर्तिमं
केवल ज्ञानमूर्तिमंत द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमश एकनित्य विमलमचलं सर्वधी साक्षीभूतमं भावती त्रिगुण रहित सद्गुरुत नमामि रत्नागिरी माझी रत्नागिरी माझी नवरत्नांची खाण गणपती पुळ्याचा गणपती सुप्रसिद्ध देवस्थान आहे गणपती पुळ्याच्या शेजारी मालगुण गावात केशव सुतांचं स्थान आहे गणपती पुळ्याच्या शेजारी मालगुण गावात केशव सुतांचं स्थान आहे आणि या जयगड गावचं ग्रामदैवत चंडिका भक्तांची जाण ही शायरी प्रेक्षकांसाठी गातोय या जगामध्ये मोठ्या मोठ्या कलाकारांचा भरणा आहे आणि या छोट्याशा कलेचा एक नजराणा आहे रामदास पवार यांच्या घरी सुनील प्रभाकरचा सामना आहे आणि या सुनील शाहिराचा मायबाप रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा आहे बघा मी सवन गातोय गोवा लक्ष असू द्या अंधार फार मंडळी या जगामध्ये अंधार फार झालाय भ्रष्टाचार बलात्कार वाढले म्हणून मी काय म्हणतोय शिवराय पुन्हा एकदा जन्म घ्या आणि ह्या माकडांना ह्या भाड्यांना कडेलोट करा जायच्या थाय मारा माझ्या आया बहिणींची छेड काढणाऱ्याला जायच्या थाय मारा बरोबर ना सोडू नका या गीतातून सांगतोय शिवराय पुन्हा एकदा तुम्ही जन्म घ्या उभा मी हे लोकांना देण्यासाठी आलोय आणि लोकांना देणार आहे प्रत्येक गीतातून तुम्हाला काहीतरी देणार आहे हो अंधार फार झाला नवा दिस पाहिजे अंधार फार झालाय नवा दिवस पाहिजे अंधार फार झाला नवा दिस पाहिजे भ्रष्टाचारी दुनिया झाली जन्म घ्या राजे राधे पुन्हा एकदा जन्म घ्या बलात्कारी दुनिया झाली जन्म घ्या राजे
गातोय या ठिकाणी बक्षीस झालेलं आहे आशिष घाणेकर 100 रुपये, माझे मित्र शक्तिवंत शाहीर नरेंद्रजी मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ, त्यांचा आभार आहे, धन्यवाद. पण गातोय काट देतोय भुवनच्या चालीची क्या करते ते साजना, हेच म्हटलं ना भुवाने, बरोबर ना? हा प्रयत्न करतोय, मला यांच्या एवढं काही जमत नाही, यांच्या एवढं काही जमत नाही, माझा आवाज पण तसा नाही आहे भुवन एवढा. बुवा आलेत नटून तटून कसे गातात कुतून कुतून, येतो तुम्हाला थांबा. हा तर आवाज सुखावत ही मन माझ घरी तुला नेताना. वा गाणी कशी असावी शिकून घ्या. सुखावत ही मन माझ घरी तुला नेताना. गणपती बाप्पाला मिळवणी करतोय. गणपती बाप्पा तुम्ही आलात आणि जाताय, किती दुःख होतं. कसं भुवाने म्हटलं मी काय देतोय तसं. सुखावत ही मन माझ घरी तुला नेताना. हर्ष वाटतो क्षणोक्षणी गुण तुझे गाताना. दूर जातानाही सोसविना दुःख मी सांगू कुणाला. श्री गणा दुःख हे सांगू कुणाला. पण मी आता फास्ट घेतोय वारी. गण गातोय, गणाची तुम्हाला प्रस्तावना सांगतोय. पूर्वी आपल्या लोकमान्य टिळकांनी गणपती बाप्पा आणि शिवजयंती, गणेशोत्सव आणि शिवजयंती, तुझं वाजू नको, गणेशोत्सव आणि शिवजयंती हे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करा असं सांगितलं. बरोबर आहे ना? हे लोकमान्य टिळकांनी सांगितलं का की आपले आचार विचार लोकांना कळावे, लोक सर्व एकत्र यावी, लोक एकमेकांच्या सानिध्यात राहावी, असं त्या लोकमान्य टिळकांचा उद्देश होता. पण तसं आता होतं का हो? नाही ना. वाडी वाडीत गावागावात गट आहेत. खरं आहे की खोटं आहे सांगा? गटागटात भानगडी तर नक्कीच आहे. बरोबर ना? त्याला कारण काय मला माहिती नाही, पण मी गणपती बाप्पाला सांगतोय, गणपती बाप्पा ही माझी सगळी मुलं एकत्र येऊ द्या. बरोबर ना? वाडी वाडीत सगळे एकत्र येऊ द्या आणि तुझा हा उत्सव एकत्रित्या करू द्या. बघा माझा मोठा भाऊ मला सांगणार, ए सुनील तू गणपती बाप्पा वेगळा आण, मी गणपती बाप्पा वेगळा आणतो. बरोबर ना? म्हणजे गणपती बाप्पाला आपण विभागतो. वाडी वाडीत आरत्या आपण आता एकत्र करत नाही, गटागटात करतो. पूर्वी 8 घराण्याचा गणपती, 25 घराण्याचा गणपती अशी नावं होती. आता त्याचे 4-4 गट झाले. याचा अर्थ काय होतो? गणपती आपण विभागतो. म्हणून मी गणपती बाप्पाला सांगतोय
ही सगळे एकत्र येऊ द्या. मी गीतातून सांगतोय, नक्की आवडेल तुम्हाला. बुवा ताल कुठे शोधू नका, ताल स्वतःचे आहे हे मी तुम्हाला सांगतो. व्यथा सांगू कोणाने साऱ्या या विश्वाची, माणसात देव नवरला काय नीती नियतीची. दुरावली सारी नाती भावनांची, एक रूप व्हावे बाप्पा ही हाक काळजाची. गावागावात नगरी नगरीत माझा गणपती बाप्पा आला. गणपती बाप्पा आज आपला विराजमान झालाय. 21 दिवसाचा गणपती आहे, म्हणून मी काय म्हणतोय, हो गावागावात नगरी नगरीत माझा गणपती बाप्पा आला. वाडी वाडी घरात सारा जय घोष झाला. माझा गणपती बाप्पाला, माझा गणपती बाप्पाला निलान थोरात आनंद झाला. माझा गणपती बाप्पाला निलान थोरात आनंद झाला. Oh,
विनंती आणि गळण झाला. आता सुरुवात करूया ना. बुवाला सोलपट होणार आज नाही सोडणार बुवाला. बुवा तुम्हाला ज्ञान पण देणार आणि घाण पण देणार. घासून पुसून चाटून पुसून खाणार तुम्हाला. वो म्हणाले ना सोलपट होतो बुवाला. बुवा आधी स्वतःचा सोलपटा गेलाय तू पाहते. काय करावं बुवाचं काय बुवाच्या काय आहे काय बघा. हाय नाही ना. अर्थ वेगळा लावू नका. प्रभाकर मास्तर बुवा तुमचा आदर करतोय मी. आता माझी गवळण तर ऐकाच. मालकाने सांगितलेलं आहे तुम्हाला पण आवडेल ना. आया बहिणी रागवू नका. अर्थ पटवून देणार आहे पण बुवाची सालपाटा काढल्याशिवाय जाणार नाही. कसा झोंबा होतो बघा. मी गायली नाही 2 वर्ष अशी फाजील गाणी. पण येतो बुवाला. आता सुनील लोकडे काय आहे माहित नाही बुवाला. कारण पहिल्यांदा बारी करताय माझ्या बरोबर. बघा आता शायरी घेतो प्रथम. टोकाची भूमिका घेऊ नकोस तू बुटक्या नाकाची. ही माझी राधा आहे.
माझ्यापेक्षा 14 वर्षांनी मोठी आहे, म्हणजे थोरली आहे. हा पेटवतो. राधा माझ्यापेक्षा थोरली आहे, म्हणजे 14 वर्षांनी मोठी आहे, पण माझ्यावर जाम जीव आहे तिचा, जाम प्रेम करते. अशी आहे पण चालेल मला, अशी आहे पण चालेल मला, आजच्या पुरते. हा तुम्हाला काय दुसऱ्या बारीत करायची ती करा, मला नाही फरक पडत, कारण तुमच्यासारखे खूप गेले असे आणि असे उडवले मी. मी बिंदास बोलतो, कुवाला नाही घाबरत. कुवाला सोड पडवून जाणार. आता सतत 4 दिवस कार्यक्रम आहेत आपले. कुवाला सोडून गेला तर कुवा परत पुढच्या वेळेला माझ्यावरती डोक्यावर चढेल आणि तुम्ही म्हणणार काय त्या बुवान बारीक गेला, बरोबर नाही मालक म्हणते. म्हणून मी तसं नाही, कुवाला सोड पडून जातो. बघा सुरुवात करतो, चालेल ना तुम्हाला? टोकाची भूमिका घेऊ नकोस तू, नाकाची या कानाचा नाद करू नकोस तू, इज्जत काढीन मी तुझी गलाकाची. जाम हुशार का मारत होते ते, काय मोठा गर्व, मी असा आहे, मी तसा आहे. या कानाचा नाद करू नकोस, इज्जत काढीन मी तुझी गलाकाची. गर्वाची भाषा करू नकोस तू राधे. शायरी कशी असावी, गर्वाची भाषा करू नकोस तू राधे. हंडी फोडीन मी तुझी जगा दुधाची, आणि जर का माझा दांडू बाहेर काढला तर. दांडूला काय महत्व आहे, बुवा सांगत होते मगाशी. दांडू कशाला वापरतात, हा काना दांडू कशाला वापरतो ते मी सांगणार आहे बुवाला. बुवा ए राधे, हा दांडू कशाला वापरतो काना. गर्वाची भाषा करू नकोस तू राधे. अंडी फोडीन मी गा दुधाची, जर का माझा दांडू बाहेर काढला तर. तुझी घागर एकाच भोकाची. मुरडत चाललीस बघ राधा घेऊन माठ डोक्यावर. मुरडत चाललीस बघ राधा घेऊन माठ डोक्यावर. या कानाची नजर गेली बघ राधे तुझ्या भोकावर, मटक्याच्या भोकावर. बाहेर काढून माझा दांडू, दांडू देणार. बाहेर काढून माझा दांडू अडवी तुला नाक्यावर. अगं दूधू तुझे दाबून पीन मी, दूधू तुझे दाबून पीन मी. पोट भरून, दाबून म्हणजे अर्थ वेळा लावू नका, पोट भरून. अगं दूधू तुझं दाबून पीन मी राधे तुला मारून फाट्यावर. कळलं नाही का? ऐकायला जाऊ दे. चाल जरा वेगळ्या पद्धतीची आहे. व चाली कुठं शोधू नका. सुनील बघणे समोर आहे, चाली कुठं शोधू नका फक्त. आवाज येतोय सगळ्यांना? येतोय ना? नीट येतोय ना? त्यांच्यासारखं रडत नाही, त्यांच्यासारखं रडत राहायचं नाही. गवळणी बाई तुला सोडणार नाही. गाणी कशी असावी? गवळणी बाई तुला सोडणार नाही. तुझा दूध पियाला देशील का? दूधा दूध माझ्या बहिणी तिथे अर्ध रडा जाऊ नका. तुझा दूध पियाला देशील का? तुझी एका भोकाची मटकीची हाळी. एकच भोग असतो ना मटकीला, बरोबर ना? तुझी एका भोकाची मटकीची हाळी, आत दांडू मी घालू काय? दांडूचं महत्व पटवून देतोय बघा. तुझी एका भोकाची मटकीची हाळी, माझ्या दांडून फोडू काय? तुझी एका भोकाची
दुसरा विषय शेवटपर्यंत मुलाची पाठ नाही
प्रश्नाची प्रत दिलेली आहे. तुम्हाला समजावं म्हणून प्रश्न मी वाचून दाखवतोय. एक पुण्यवान राजा, त्याला कोणत्या स्वामींनी 10 अपराधापासून स्वतःचे रक्षण करू शकत नाही असे सांगितले. ते अपराध कोणते व त्या स्वामींचे नाव व पुण्यवान राजाचे नाव काय? हुआ प्रश्नाचं उत्तर ग्रंथाधारे द्यायचं आणि पुराव्यासहित द्यायचं आहे. खोटं बोलू नका, कारण मी तुमच्या विषयाकडे वळत नाहीये, मला येत नाही. मी प्रयत्न करीन पुढे केव्हा भेटाल. आता मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर येत नाही, मी या रिंगणात सांगतोय. पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर खोटं देऊ नका. गेले 10 वर्ष आम्ही प्रश्न चालवतोय, कित्येकांनी प्रयत्न केलाय या प्रश्नाचं उत्तर देण्याचं. माझे गुरुवर या ठिकाणी आहेत, गुरु समान व्यक्तिमत्व माझे या ठिकाणी आहेत, वसंतजी फडकले. एक पुण्यवान राजा, त्याला कोणत्या स्वामींनी 10 अपराधापासून स्वतःचं रक्षण करू शकत नाही असे सांगितले. ते अपराध कोणते व त्या स्वामींचे नाव, त्या पुण्यवान राजाचे नाव काय? ग्रंथाधारे उत्तर द्यायचं आहे. व प्रश्न परत गातोय, लक्ष असू द्या. तुम्ही दिल लगी भूल, बुवाचं होतं ना गाणं, चाल बुवाची होती, बुवाला म्हणता आली नाही. तुम्हें दिल लगी भूल जानी पडेगी. वाटतोय बघा. गर्व झाला तुला का रे, या भुकत होता बुवा, या भुकत होता बुवा बघा. गर्व झाला तुला का रे आनंदी भरात, धूल काय चाटवणार तुझी काढीन मी वरात. व म्हणतोय तुला धूल चाटवतो या रिंगणात, व तुझ्यासारखे गेले चतुर मातुर गेले, म्हणून मी काय म्हणतोय. गर्व झाला तुला का रे आनंदी भरात, धूळ काय चाटवणार तुझी काढीन मी वरात, धूळ काय चाटवणार तुझी काढीन मी वरात. वा आता माझं पद गातोय. व शिक्षक आहेत बरोबर ना, मास्तरांचं पद झालं पाहिजे. शिक्षकांना शिकवतात, आपल्या मुलांना शिकवतात बुवा बघा. अहो मास्तर देता का उत्तर, अहो प्रभाकर मास्तर देता का उत्तर, तुमच्या फळ्यावर तुम्ही लिवा. तुम्हाला मी सांगतोय, माझ्या गाण्यांच्या चाली शोधू नका. अहो मास्तर देता का उत्तर, तुमचे ज्ञान तुम्ही दावा, तुमची हलवा घंटा हलवा. बुवा चुकीचं नाही, सालतली घंटा नवा बुवा, सालतली घंटा नाही, खालची घंटा नाही. तुमच्या डोक्याचा जो मेंदू आहे तो हलवा, त्याला घंटा म्हटलंय बुवा. बघा देवळात गेल्यानंतर घंटेच्या खाली राहिला आणि घंटा वाजवली की समाधान वाटतं, उत्तेजन होतं शरीर, बरोबर ना. हा, यांना शिकवायला नको. अहो मास्तर देता का उत्तर, तुमचे ज्ञान तुम्ही दावा, तुमची हलवा घंटा हलवा, तुमची हलवा उत्तर द्यावं बुवा, तुमची हलवा उत्तर द्यावं बुवा, तुमची हलवा उत्तर द्यावं बुवा, तुमची हलवा उत्तर द्यावं बुवा.
उत्तर द्यावो बुवा. सामना रंगवायचा असेल तर जोडीदार सिंग पाहिजे. सामन्यात रंगत घडवायची असेल तर तुम्हा प्रेक्षकांची साथ पाहिजे. करतो आम्ही सामना रंगतदार, त्यासाठी टाळ्यांचा कडकडाट पाहिजे. धन्यवाद मंडळी, साथ दिली तुम्ही मला. मी पहिली बारी संपवतोय बुवा. जाताना तर सांगतोय, फालतू बडबड कराल तुम्ही, तुम्हाला दुसऱ्या बारीला सोडणार नाही. हा, शिस्तबद्ध बारी करायची. मी प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय, त्यांना आवडलंय हे ते सांगतील. जास्त बडबड करायची नाही. माझ्याशी गाठाय पहिली बारी संपवतो. धन्यवाद.